दत्ताजी घाटगे हे प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं निवडून येतील का नाही, काय तुमचं मत आहे? आम्हाला तरी वाटतं निवडून येतील असं, कारण आतापर्यंत जेवढी त्यांनी चांगली कामं केली आहेत आणि बायकांना पण एवढं प्रोत्साहन केलं आहे, सगळ्यांना अभ्यासिका चालू केली आहेत, लाठीकाठीपट्टी प्रशिक्षण चालू केले आहेत. असं तरी अजून म्हणजे असं वाटतं आहे की सरच येतील म्हणून, आणि 100% सरच येतील. सरांचं निशाणी आता श्रीफळ आहे, नेतृत्व पण त्यांचं खूप चांगलं आहे. बस अजून काय सांगू शकतो आहे सरांबद्दल. मागील 13 वर्ष झालं ते या प्रभागात काम करत आहेत. मग एक हेल्पिंग हँड्स म्हणून किंवा काय म्हणून 13 वर्ष त्यांनी अशी काय काय कामं केले ते थोडक्यात तुम्ही काय सांगा? बायकांसाठी लेडीसाठी काम करतात जास्त, बायकांसाठी पण काम केले. आणि बचत गट खास करून बचत त्यासाठीच काढले त्यांनी, कामासाठी, त्यांच्या हेल्पसाठी. आम्ही त्यांची हेल्पच करतो नेहमी. आणि त्यांनी लॉकडाऊनमध्ये पण हेल्प केली, जेवण त्याच्यामध्ये, आणि ब्लड कॅम्प पण चालू असतात आमच्याकडे. आज प्रभाग क्रमांक 3मध्ये दत्ता सर उभा आहे, आणि आज आम्ही 3-4 वर्षापासून अभ्यासिका असो या सगळं सामाजिक कार्य असो, दत्ता सर सतत आमच्यासोबत सावलीसारखे उभा आहेत. आणि असा कार्यकर्ता निवडून आला पाहिजे. आमचं सगळ्यांचं सहकार्य आता पण आहे, यानंतर पण असणार. तर मी एवढं सांगेल की दत्ता सर येतील. अपक्ष म्हणून त्यांना पक्षाने तिकीट नाही दिलं म्हणून काय झालं, पण दत्ता सर एवढं विश्वास आहे की त्यांनी अपक्ष म्हणून उभे राहिलेत. अपक्षामध्ये त्यांना नारळ जरी चिन्ह मिळालं, कमळ नाही मिळालं, तरी पण ते निवडून येतील. कारण मी एवढी श्रद्धा, मला एवढी विश्वास आहे की दत्ता सरच येतील, कारण त्यांची कर्तव्य भरपूर आहेत. 13 वर्ष झाले ते खूप उपक्रम राबवतात या परिसरात. कोणते कोणते उपक्रम आहेत जे तुम्ही थोडक्यात सांगू शकाल आम्हाला? त्यांची उपक्रमाची संख्या तर खूपच जास्तच आहे, ती सांगता येत नाही. त्यांनी सुरुवातीपासून जसं लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये अभ्यासिका म्हणजे मुलांना शिक्षणाची काहीच सोय नव्हती, पण त्यांनी सुरुवातीपासून अभ्यासिका सुरुवात केली. अभ्यासिकेची पासून सुरुवात जी झाली, त्याच्यानंतर घरोघरी सर्व महिलांची ओळख झाली. आणि सर्वात महत्त्वाचं, लॉकडाऊनमध्ये गरोदर महिला असतात, गरोदर महिलांना काहीही सुविधा नव्हती. त्यांना गरोदर महिलांना आम्ही ऑफिसमध्ये बोलवून त्यांना एक किट द्यायचं, त्याच्यामध्ये त्यांना काजू बदामवाले पॅकेट, चण्याचं पॅकेट आणि गुळ चिकी असं त्यांना सुविधा दिल्या. प्रोटीनयुक्त पदार्थांची आम्ही वाटप केली. आणि दत्ता सरांनी गरोदर महिलांपासूनच लहान मुलांच्या सुद्धा सुरक्षेचा प्रश्न केला. सक्षम फाउंडेशनतर्फे लहान मुलांना गुळ चणे दिले, आणि सगळ्यांना म्हणजे गरोदर महिलांना, प्रेग्नंट लेडीज सर्वांना मदत केली. प्लस त्यांनी ॲम्ब्युलन्सची सर्व सुविधासुद्धा दिली. ॲम्ब्युलन्समध्ये त्यांनी ज्यांना म्हणजे जे सपोर्ट नाही करू शकत, अफोर्ड नाही करू शकत, त्यांना मोफत सुविधा दिली आहे. आणि त्यांनी म्हणजे कम्युनिटी किचन चालवलं, ज्यामध्ये ज्यांना काही लेडीज, काही लोकं अशी होती की त्यांना कुठे जेवायला नव्हती सुविधा, पण त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या जेवणाची सुविधा दिली. प्लस ज्यांना कामं नव्हती लॉकडाऊनमध्ये, अशांना पॅकिंगची सुद्धा कामं दिली. कारण कम्युनिटी किचनमध्ये काही चणे गुळ पॅकिंग करायची, ते सुद्धा त्यांनी पॅकिंग करायला मदत केली. कम्युनिटी किचनमध्ये त्यांनी जेवण बनवायला सुद्धा लोकांना लावलं, कारण ज्यांना थोडासा रोजगार मिळेल. प्लस त्यांनी स्वतःच्या खिशातून केलं, लोकांना आपल्या खिशातून त्यांना घरोघरी जाऊन गहू तांदूळ अशी किट दिलं. तेलपासून तेल, मीठ असं सर्व काही सुविधा पुरवल्या त्यांनी. कुठली कामं सांगायची, एवढी अशी कामं भरपूर आहेत. मोठा लिस्ट जरी बनवलं तरी कमी पडेल. कारण शैक्षणिक असो, हॉस्पिटल असो, किंवा गरजू लोकांना, शैक्षणिक मुलांना मदत म्हणा, किंवा हॉस्पिटल असतील त्यांच्यासाठी फ्रीमध्ये मोफत ॲम्ब्युलन्स, ह्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही सांगायला लागलो तर 1-2 तास पण कमी पडतील. भाई उन्होंने तो बहुत पहले से अच्छा काम करते चले आए हैं. हाँ, जैसे कि यहाँ देखो गुरुकुल में उन्होंने व्यायाम खोले हैं, और बाकी टॉयलेट वगैरह बनाए हैं उधर पे. और वहाँ क्या नाम है, वहाँ स्कूल है, वहाँ पे भी टॉयलेट वगैरह बनाए. यानी ये समाज सेवा पहले से ही करते चले आए हैं, तो इसलिए मुझे ये अच्छा लग रहा है कि इनको ही जो विजयी करो. नहीं, उन्होंने को इसलिए आना चाहिए क्योंकि हमारे गले में कोई अच्छा इंसान आना चाहिए नगर सेवक होके. हम लोग भी चाहते हैं कि कोई हो अच्छा. पिछले 13 सालों में उन्होंने बहुत से काम किए ये प्रभाग के लोगों के लिए. तो कौन से काम है आप बता सकते हो हमें? बहुत काम किए, बच्चों को बहुत सपोर्ट करते हैं, स्कूल में जाके उनको बहुत सपोर्ट करते हैं. गरीब को मदद करते हैं, गरीब को तो मदद करते हैं. अच्छा है, हम लोग के है कि हाँ भाई वो जीत के विजय होने की आना है. कारण कसं सामान्य घरातला मुलगा आहे. सामान्य घरातला मुलगा असल्यामुळे कसं सामान्य लोकांच्या प्रश्नांवर काहीतरी चांगला योग्य मार्ग काढेल. ह्याच्यासाठी फक्त नेतेगिरीवर कुळापासून म्हणजे त्यांच्या वाडवडिलांपासून नेतेगिरी करत आलेले, त्यांच्यावर भरोसा ठेवून आज जी काही पब्लिक त्यांच्या मागे पळते आहे त्यांच्यावर चाप बसेल. एक सामान्य नागरिक, जर सामान्य लोकांमध्ये फिरणारा एखादा नेता जर आमच्यासाठी निवडून आला तर आमच्या लोकांची कामं करेल. ह्या हिशोबाने आम्ही
आम्ही खुश आहोत की एक सामान्य माणूस आमच्या एरियामधून नगरसेवक पदासाठी उभा राहिलेला आहे आणि आमचा सगळ्यांचा त्याच्यासाठी सपोर्ट आहे. आणि सगळ्या जनतेचा काय आजकाल काय झालं माहिती का, हे जे आपण म्हणतो ना सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य नेता हवा आहे आणि त्याच्यामागेच लोक पळणार. लोक खूप सुज्ञ आहेत आजकाल. लोक आपल्याला मात्र पैसा घेऊन राजनीती करण्याचं दिवस राहिलेले नाही आहेत. पैसा पहिले पूर्वी कसं होतं, पैसा घेतला की त्यांना मतं द्यायला सांगितलं. आता सगळे सुज्ञ झालेले, शिक्षित आहेत, अशिक्षित कोणी नाही आहेत. त्याच्यामुळे ते होऊ शकतं. अशी कोणती कामं आहेत जे दत्तासाहेबांनी या प्रभागात केली? म्हणजे काही कसले प्रोजेक्ट येतात किंवा काही जे काय आता आपल्या महानगरपालिकेतनं आपल्यासाठी काय कार्यक्रम येतात ते सगळ्यांची माहिती वगैरे देतात. त्याच्यामध्ये सहभाग घेतात. बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहेत, शाळेतनं म्हणा, विद्यार्थ्यांसाठी म्हणा, सगळ्यांसाठी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे पब्लिकचा सपोर्ट आहे त्यांना. प्रभाग क्रमांक 3मधून दत्ताजी गाडगे यंदा अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले, तर तुम्हाला काय वाटतं निवडून येतील का नाही? काय तुमचं मत आहे? हो, नक्कीच निवडून येतील. का नाही निवडून येणार? कारण त्यांनी कामं चांगली केली आहेत ह्या एरियात. ते आता सगळ्या जनतेला माहिती आहे की त्याने काय काय काम केले, कोरोना काळात कुठली कामं केली आहेत किंवा असंही तो म्हणजे कोणीही त्याच्याकडे गेलं मदतीसाठी तो 24 तास अवेलेबल असतो आणि तो नक्कीच निवडून येणार. मागील 3 वर्षामध्ये दत्ताजींनी खूप अशी कामं केली, त्यामध्ये ते कोणती कामं हे तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का? जसं कोरोना काळात सगळ्यांना म्हणजे अन्नाचे पॅकेट देणे किंवा राशनचं किट देणे अशी भरपूर कामं आहेत. किंवा कोणाच्या मुलांचे फी भरायची शाळेची ज्यांना होत नाही आहे तसे प्रॉब्लेम पण ते घेऊन त्याच्याकडे येतात. तर तो वर्षाची त्यांची फीसुद्धा माफ करायला लावतो. किंवा कोणाचं एज्युकेशन आहे, कुठे बाहेर जायचं आहे, अशासाठी सुद्धा तो मदत करतो सगळ्यांना. तुमको आपको क्या लगता है कि वो जीत कर आनी चाहिए कि नहीं? हाँ, जीत के आना चाहिए. जब क्यों ऐसा लगता है? अच्छे हैं, बहुत अच्छे हैं, हमारे लिए बहुत अच्छे हैं. ऐसा बोल रहे हो, सर क्या काम किया उन्होंने? काम किए चेंज ने, हमारे यहाँ के बेटे हैं वो बड़े पहले से अच्छे हैं, बहुत अच्छे हैं. अच्छा अब काम करेंगे ना, जीत के आएंगे तो करेंगे. कौन से काम किए ऐसे? बहुत काम करते हैं, जो काम जरूरत लगता है उनको